वळूयात पुढच्या बातमीकडे। महायुती सरकारने महिलांच्या भल्यासाठी आणलेल्या योजना यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरणार आहेत। विरोधकांनी कितीही खिल्ली उडवली तरीही प्रत्यक्ष महिलांना बळ देणाऱ्या या योजनांमुळे पुन्हा एक वार महायुतीचं सरकार यावं अशी राज्यातील महिला वर्गाची भावना असल्याचं मत महायुतीचे प्रचार प्रमुख रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलंय। 4.5% अधिक महिलांचा सहभाग असणाऱ्या पर्यटन व्यवसायांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचं काम महायुती सरकारने केलं। तसंच एमटीडीसी मध्ये ऑनलाईन बुकिंग केल्यास वर्षातून 30 दिवस महिलांना 50% सूट देण्याचं काम महायुती सरकारने केलं। महिलांच्या हाती पैसा यावा आणि त्यांना तो मोकळेपणाने खर्च करता यावा या उद्देशाने आखलेल्या या योजना महायुतीच्या विजयाचं कारण ठरतील असं मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलंय। 8 मार्च 2024 ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारने महाराष्ट्रात महिला धोरण जाहीर केलं। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये दरमहा द्यायला सुरुवात झाली। एवढंच नव्हे, राजकीय क्षेत्रात प्राधान्यही देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलं। 75 वर्षात कोणीच केलं नव्हतं। मोदी सरकारने महिलांना संसदेत 50% आरक्षण देण्याचं कामही केलं।